नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOने काही नवीन बदल जाहीर केले आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFOने केले नवीन बदल, पेन्शन होणार आता सुपरफास्ट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने 2025 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत। यामुळे लाखो EPF खातेधारकांना सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा मिळतील। त्यामध्ये प्रोफाईलला अपडेट करणे, नोकरी बदलताना PF खाते हस्तांतरित करणे, तसंच उच्च पेन्शनशी संबंधित धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। चला तर मग या नवीन बदलाचा सविस्तर आढावा घेऊया। मित्रांनो, EPF सदस्य आता आधार लिंक UAN म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर वापरून आपले प्रोफाईल अपडेट करू शकतात। यासाठी कागदपत्राची आवश्यकता नाही। यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व आणि इतर व्यक्तिगत तपशील अपडेट करणे शक्य होईल। 6 कोटीहून अधिक सदस्यांना याचा लाभ होईल। जर सदस्याचा UAN 1 ऑक्टोबर 2017 पूर्वीचा असेल तर त्यांना काही बदल करण्यासाठी नियोक्त्याची मंजुरी लागेल। मित्रांनो, PF खाते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आली आहे। यामुळे 1,25,00,000हून अधिक EPF सदस्यांना फायदा होईल। पूर्वी PF हस्तांतरणासाठी 2 कार्यालयाची आवश्यकता होती, मात्र आता फॉर्म 13 मध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे डेस्टिनेशन ऑफिसमध्ये हस्तांतरण दाव्यांना मंजुरी देण्याची गरज नाही। सदस्यांचे PF पैसे आपोआप नवीन कार्यालयात हस्तांतरित होतात। EPFOने ऑनलाईन पैसे काढण्यासाठी काही नवीन नियम बदलले आहेत। आता PF खात्यामधून पैसे काढताना कागदपत्रांच्या पडताळणीची आवश्यकता नाही। सदस्यांना फक्त UAN आणि बँक खात्याशी संबंधित तपशील सबमिट करणे आवश्यक आहे। त्यासाठी चेक किंवा बँक पासबुकची फोटो प्रत अपलोड करण्याची आवश्यकता नाही। मित्रांनो, EPFOने उमंग ॲपद्वारे आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाची सुविधा सुरू केली आहे। यामुळे कर्मचारी त्यांच्या UAN नंबरला स्वयंचलितपणे जनरेट आणि सक्रिय करू शकतात। या सुविधामुळे UAN सक्रिय करणे खूप सोपे होईल। मित्रांनो, EPFOने 16 जानेवारी 2025 पासून संयुक्त घोषणापत्र प्रक्रिया म्हणजे JD साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली। यामध्ये सदस्यांना 3 श्रेण्या दिल्या आहेत। आधारवर आधारित UAN असलेले सदस्य ऑनलाईन JD करू शकतात। आधारने पडताळलेला UAN असलेले सदस्य देखील ऑनलाईन JD करू शकतात। आणि ज्यांच्याकडे UAN नाही त्यांच्यासाठी भौतिक JDची प्रक्रिया चालू राहील। मित्रांनो, 1 जानेवारी 2025 पासून EPFOने एक नवीन सेंट्रलाइज पेन्शन सिस्टम म्हणजे CPPS सुरू केलेली आहे। यामुळे पेन्शनधारकांना NPCI प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँकेतून त्यांचे पेन्शन काढू शकतात। याचा फायदा 78 लाखाहून अधिक EPS पेन्शनधारकांना होईल। यामुळे PPO हस्तांतरणाची आवश्यकता संपेल आणि चुकून दुसऱ्या कार्यालयात पाठवलेले दावे मागे परत पाठवता येतील। मित्रांनो, EPFOने 2025 मध्ये केलेले हे बदल कर्मचारी आणि खातेधारकांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरणार आहेत। नोकरी बदलताना PF खात्यांचे हस्तांतरण, प्रोफाईल अपडेट करणे आणि ऑनलाईन दावे सादर करणे या सर्व प्रक्रियामध्ये सुधारणा केल्यामुळे पारदर्शकता आणि सोयीसाठी मोठा फायदा होईल। यामुळे लाखो EPF खातेदारांचे जीवन आणखी सोयीस्कर होईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।